नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे आणि या निमित्तानं समस्त नारी विश्वाला खूप खूप शुभेच्छा. कोल्हापूरचं नाव कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अत्यंत आदरानं घेतलं जातं, कारण या जिल्ह्यातल्या या शहरातल्या अनेक खेळाडूंनी अनेक कलाकारांनी तशी समृद्ध आणि मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे. कोल्हापूर अनेक क्षेत्रांसाठी प्रसिद्ध आहे. उद्योग, कला, क्रीडा, खाद्य संस्कृती, पर्यटन अशा अनेक क्षेत्रामध्ये कोल्हापूर झपाट्यानं आपलं स्थान बळकट करत चाललेलं आहे. पण कोल्हापूरचं एक वेगळं वैशिष्ट्य मला स्वतःला असं जाणवतं की आपले जे काही पारंपरिक खेळ आहेत त्या खेळांच्या बरोबरीनं अन्य नव्या क्रीडा प्रकारात सुद्धा कोल्हापूरच्या खेळाडूंनी अत्यंत सरस आणि अभिमानास्पद अशी कामगिरी केलेली आहे. म्हणजे आजवर कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेचा आपण जर आढावा घेतला गेला तर प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून येईल. गेल्या काही वर्षामध्ये सुद्धा सातत्यानं क्रीडा विश्वामध्ये कोल्हापूरचं नाव उंचावतंय आणि त्याही पुढे जाऊन या क्रीडा विश्वामध्ये कोल्हापूरच्या अनेक मुली, युवती, महिलांनी उत्तुंग कामगिरी केलेली आहे. आणि म्हणूनच या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं क्रीडा प्रकारामध्ये ज्यांनी आजवर ज्या महिलांनी, युवतींनी आपलं योगदान दिलेलं आहे त्यांना मनपूर्वक अभिनंदन, शुभेच्छा. नावच घ्यायची झाली तर अगदी शैलजा साळोखे, शिल्पा जोशी यांनी टेबल टेनिसमध्ये उत्तुंग कामगिरी केलेली आहे. राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत या तर आपल्या सुवर्णकन्या आहेत. नेमबाजीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. रुचा पुजारीनं बुद्धिबळमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. त्याचबरोबर कस्तुरी सावेकरनं एव्हरेस्टसारखं जगातलं सर्वोच्च शिखर पादाक्रांत केलेलं आहे. तारामती मतिवाडे हिनं सुद्धा एका वेगळ्या यॉटिंगसारख्या क्रीडा प्रकारामध्ये आपलं नाव आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. आणि त्या पाठोपाठ आता अवघ्या 20 वर्षाची कोल्हापूरचीच आणखीन एक गिरीकन्या या गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव उंचावत आहे. तिचं नाव आहे खुशी विनोद कांबोज. अवघ्या 20 वर्षाची खुशी आज आमच्या स्टुडिओत आलेली आहे. मी तिचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. खुशी, वयाच्या 11व्या वर्षी तू गिर्यारोहणामध्ये आलीस आणि आता तू जमिनीवरती कमी आणखीन वेगवेगळ्या टेकड्यांवरती, पर्वतांवरती जास्त असतीस, तिथल्या जमिनीवरती असतीस. मला तुला विचारायचं आहे सुरुवातीला की मुळात गिर्यारोहणाची तुझ्या घरामध्ये एक मोठी परंपरा आहे. तुझे वडील विनोद कांबोज हे उत्तम गिर्यारोहक आहेत. अनेक ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये त्यांचा हातखंड आहे. त्यामुळे तुला ते बाळकडून मिळालं असेलच. पण वयाच्या 11व्या वर्षी तू खऱ्या अर्थानं तुझ्या या क्लाइम्बिंग आणि सगळ्या साहसी मोहिमांना सुरुवात केलीस. त्याचं कारण काय होतं? तर बेसिकली मी जेव्हा 11 वर्षाची होते तोपर्यंत माझ्या आयुष्यात क्लाइम्बिंग नव्हतं, गिर्यारोहण हे काहीच नव्हतं. म्हणजे मी बघायचे बाबांना की त्यांनी बाहेर जायचे, क्लाइम्बिंगला जायचे, पण ॲक्च्युअलमध्ये ते काय असायचं, कसं असायचं हे मला माहीत नाही. माझा एक मोठा भाऊ होता ज्याचं नाव कार्तिक होतं. तर तो एक गिर्यारोहक होता आणि तो एक नॅशनल लेवलचा स्कीअर होता. तर त्याचं 2011 मध्ये निधन झालं, त्याचं डेथ झालं. आणि त्याच्याच फर्स्ट डेथ अॅनिव्हर्सरीसाठी बाबांनी एक एक्सपिडिशन प्लॅन केलेलं कळकराय पिनॅकलला. अच्छा. हां. मग आउट ऑफ नो वेअर मला ती क्युरिओसिटी नव्हती, पण माझं असं एक होतं की हे एक्सपिडिशन आता असं ऑर्गनाईज केलं तर मला खूप वाटलेलं तेव्हा की आपण जावं ह्या एक्सपिडिशनला, ताकी एका वे मध्ये आपण होमेज भरू शकू आपल्या भावाला. म्हणून तेव्हा मी फक्त त्यांना बोलले की मला ह्या एक्सपिडिशनसाठी यायचं आहे. मग त्यावेळेस सगळ्यात चांगली गोष्ट अशी झाली की माझ्या आईबाबांनी मला खूप चांगला सपोर्ट दिला, कारण ऑलरेडी असं झालेलं की दादा निघून गेलेला. तर मग परत आपली मुलगी असल्यात काय तर ॲडव्हेंचर स्पोर्टमध्ये येणार. तर त्यावेळेस त्यांनी मला नाही म्हणण्याच्या जागी त्यांनी मला फुल सपोर्ट केला. त्यांनी मला घेऊन गेले तिथं. आणि तिथं गेल्यावरती जेव्हा मी तो पिनॅकल बघितला, तो 250 फीटचा पिनॅकल होता. कोणतं होतं शिखर ते? कळकराय, सुळका होता. बरं. सह्याद्री माउंटेन रेंज मध्ये लोणावळ्याच्या जवळच आहे तो. अच्छा. तर त्या सुळक्यावरती जाऊन जेव्हा मी चढायला लागले तेव्हा माझ्यासाठी ते चढणं खूप सोपं होतं, कारण त्यावेळेस मला रिअलाइज झालं की ते मला जीन्स मधूनच आलेलं. कारण मला उंचीची भीती वाटत नव्हती. तिथं खूप सारे ऑब्स्टिकल झाले, कारण मला लक्षात होतं की मी अशी मधीच अटकलेले होते क्लाइम्ब करत असताना. आणि त्यावेळेस कसं असतं की दिवसातून एकदा जे मधमाशा असतात त्यांचा एक राऊंड असतोय पाण्यासाठीचा. मग जेव्हा मी चढत होते त्यावेळेस त्यांचा तो राऊंड चालू होता आणि त्यावेळेस त्यांनी सगळे माझ्या बाजूनी जात होते. तर त्यावेळेस मला
स्वतःला एक 15-20 मिनिट मी आहे त्या जागेला स्थिर राहून काही न हरता थांबायला लागलेलं, तर ते मी थांबले आणि त्याच्या पुढे जे ऑब्स्टिकल्स आले क्लाइंब करताना म्हणा, काय डिफिकल्टी असेल ते सगळं सरपास करून जेव्हा मी समिटवर पोहोचले त्यावेळेस जे फिलिंग मला आलं किंवा जे मी फील केलं ते मी वर्ड्समध्ये एक्सप्रेस करू शकत नाही, पण इन अ वे ते असं होतं की माझ्या लाईफमध्ये ती अशी फर्स्ट थिंग होती की जे मला कळालं की मी चांगलं करू शकते आणि मी त्याच्या प्रेमात पडले आणि तसं माझी सुरुवात झाली क्लाइम्बिंगमध्ये. पण मला सांग, वयाच्या 11 वर्षापर्यंत तू अशा पद्धतीच्या धाडसी गिर्यारोहण मोहिमांमध्ये कधी सहभागी झाली नव्हतीस? नाही, म्हणजे आमचं ॲडव्हेंचर टुरिझमचं कंपनी आहे, तर ॲडव्हेंचर कॅम्प्स व्हायचे, तर मग मी ॲडव्हेंचर कॅम्प्सला जायचे, पण तिथं पण जाऊन असं काय ॲडव्हेंचर सारखं ॲडव्हेंचर कधी केलेलं नव्हतं. पण मग तू कधी फिजिकल एक्झरसाइज किंवा त्यासाठी लागणारी तयारी, सराव असं कधीच काही 11 वर्षापर्यंत केलेलं नव्हतं? 11 वर्षापर्यंत कधीच केलेलं नव्हतं. अरे बापरे. हो. म्हणजे एकीकडे मगाशी मी जी यादी घेतली त्याच्यामध्ये एक अजून नाव राहिलं होतं ते म्हणजे रेश्मा मानेचं. रेश्मा माने ही सुद्धा कुस्ती क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम करते आणि रेश्माला जसं तिच्या वडिलांनी तिच्या घरातल्यांनी सपोर्ट केला, म्हणजे या सगळ्याच खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांचा मोठा सपोर्ट मिळाला म्हणून त्या सरस कामगिरी करतायत. पण मला हिचं कौतुक का वाटतं खुशीचं, की 11 वर्षापर्यंत कसल्याही पद्धतीचा सराव नाही. बोलता बोलता ती आत्ता म्हणून गेली की माझ्या जीन्समध्येच माझ्या पेशींमध्येच गिर्यारोहणाची आवड आहे. हे खरं आहे, पण तरीसुद्धा 11 वर्षानंतर अचानक एखाद्या मोहिमेला जाणं आणि तिथून त्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर मागे वळून न बघणं हे इतकं सोपं नाही आहे. तू जी पहिली मोहीम जी झाली त्यानंतर तू या क्षेत्रातच आपण करिअर करायचं किंवा या क्षेत्रातच आपण जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायचं असं का ठरवलंस, किंवा कधी वाटतं तुला की आपण ह्याच्यातच काम केलं पाहिजे? करिअर ओरिएंटेड क्लाइम्बिंग मध्ये मी आता हल्लीमध्ये आलेले आहे. जेव्हा माझं फर्स्ट एक्सपिडिशन झालं, मला तर वाटतं माझं फर्स्ट एक्सपिडिशन ॲक्च्युअलमध्ये सक्सेसफुल झालं, कारण माझ्या माइंडमध्ये फुल टाईम असं रिव्हॉल्व्ह होत होतं की आता हे एक्सपिडिशन आहे, याच्यावरून आपण आपल्या भावाला होमेज देणार आहे, तर आपल्याला हे कम्प्लीट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण ते कम्प्लीट केल्यानंतर मला कळालं की मी जे लाईफ जगते त्याच्या व्यतिरिक्त पण एक हे लाईफ आहे आणि त्याच्या प्रेमात मी पडले. मी निसर्ग पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला, मी हाईटला पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला आणि त्या सगळ्या गोष्टी मला एका वेमध्ये अट्रॅक्ट करत गेल्या. मग त्याच्यानंतर मला गायडन्स खूप लागला. म्हणजे मी फक्त 11 वर्षाची होते त्यावेळेस मला काहीच नॉलेज नव्हतं. मी असं स्वतःहून ठरवू शकत नव्हते की आता मला इथं जायचंय. आज मी म्हणू शकते की आज मला हे क्लाइम्ब करायला जायचंय, ते क्लाइम्ब करायला जायचंय, पण त्या टाइमला मी ते करू शकत नव्हते. या 9 वर्षामध्ये तुझ्याकडे तेवढा आता आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आलेला आहे? हो हो हो. कारण तू या मधल्या काळामध्ये तुझे बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन्ही माउंटेनरिंगचे कोर्सेस झाले. बेसिक, ॲडव्हान्स आणि मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन. तर मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन 3rd लेवलचा कोर्स असतो आणि तो कोर्स केल्यानंतर आपण एलिजिबल होतोय इन्स्ट्रक्टर बनायला माउंटेनिअरिंग फील्डमध्ये. म्हणजे तू आता इन्स्ट्रक्टर पण होऊ शकतेस? हो. आणि हे सगळे कोर्सेस माझे 17 वर्षाच्या आतल्या वयात झालेत आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी एज मध्ये हे कोर्सेस कोणीच केलेले नाही. क्या बात आहे. हो, क्या बात आहे. पण मग या कोर्सेस मधनं नेमकं तुला काय शिकायला मिळालं? म्हणजे त्याचा तुझ्या वडिलांकडनं तुला प्रॅक्टिकल शिक्षण मिळत आहेच किंवा मिळतंयच, पण या वेगवेगळ्या कोर्सेस मधनं तुला वेगळं काही शिकायला मिळालं का? वेगळं शिकायला म्हणण्यापेक्षा आपण जसं शाळेला जातो, शाळेला गेल्यावरती आपण पहिली, दुसरी, तिसरी ते जसं सिलेबस डिवायडेड असतो, आपण एक आणि एक गोष्ट डिटेलमध्ये शिकतोय. मी 11 वर्षापासून फील्डवरती शिकत होते, सगळं करत होते, पण त्याचा एक प्रॉपर अभ्यास कसा करायचा की ते बेसिक पासून की हे असं का आहे, हे तसं का आहे, हे इक्विपमेंट हे असंच का यूज करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला कोर्समध्ये जाऊनच कळाल्या. अच्छा. किंवा थिअरॉटिकली की एका एरियाची जॉग्राफिक आपण कशी ॲनालाइज करायची, वेदर हिमालयमध्ये गेलो तर आपण वेदर कसं रीड करायचं, मॅप रिडिंगचे स्किल्स कसे स्वतःमध्ये डेव्हलप करायचे, तर हे सगळ्या गोष्टी कोर्सेसमधूनच आम्हाला शिकायला मिळतात. 2011ला तू पहिल्यांदा सह्याद्री पर्वतरांगांमधला सुळका सर केलास. त्याची उंची, हाईट किती होती? 250 फूट. 250 फूट. त्यानंतरची पुढची मोहीम कुठली होती? त्याच्यानंतर मी एक ट्रेक केला, डिफिकल्ट टेक्निकल ट्रेक म्हणतात त्याला. सह्याद्री मधला सगळ्यात टेक्निकल ट्रेक आहे, अलंग मदन कुलंग. बर. तो ट्रेक कम्प्लीट केला. मग त्याच्यानंतर एक खडापारशी नावाचं अजून एक सुळका आहे, तो 350 फूटचा सुळका आहे. तो सुळक्यावरती क्लाइम्ब केलं आणि मग त्या सुळक्याची बेसिकली हिस्ट्री अशी आहे की 1989 मध्ये तो बाबांनी क्लाइम्ब केलेला. खडापारशी हा कुठे आहे? हा आहे जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात. अच्छा. आणि 2002 मध्ये माझा दादा त्याच्यावरती होता.
अच्छा. आणि त्याच्याच 12 वर्षानंतर मी पण त्याच्या समिट वरती होते. बर बर. हो. पण मग तुला मगाशी तू बोलता बोलता म्हणलीस की मला उंचीची भीती वाटत नाही. अनेकांना हाईटचा फोबिया असतो. म्हणजे अगदी 7व्या मजल्यावरती गेलं, आणखीन व्यवस्थित सेफ गॅलरीमध्ये उभं असलं तरी खाली बघितल्यानंतर भीती वाटते, गरगरायला लागतं, फिरायला लागतं. पण तुला तसं अजिबात होत नाही. होत नाही म्हणजे इनिशियली नाही कधी झालं, पण जसं जसं मी क्लाइम्बिंग एक्सप्लोअर करत गेली, जसं क्लाइम्बिंगची टेक्निकॅलिटी वाढत गेली, कारण सुरुवातीला जे क्लाइम्बिंग व्हायचं, जे मी क्लाइम्बिंग केलंय ते रोपवालं क्लाइम्बिंग केलंय, पण हळूहळू जसे माझे स्किल्स वाढत गेले, आता आज जे मी क्लाइम्बिंग करते तो क्लाइम्बिंगचा एक असा रूल आहे माझा आणि माझ्या पार्टनर अरमानचा की आमचा स्वतःचा रोप आम्ही स्वतःच फिक्स करणार, दुसऱ्यांच्या रोपवर आम्ही जाणार नाही. दुसरी गोष्ट, जर कुठली आम्ही मध्ये अडकलो आणि आमच्याकडून कुठली मूव्ह कम्प्लीट होत नसेल तर आम्ही तिथं कुठल्या पण प्रकारचं लॅडर ते यूज करून वर जाणार नाही. आम्ही आहे तिथं एक्सपिडिशन सोडून खालती येतो. जोपर्यंत आम्ही स्वतःच्या कष्टावर स्वतःचं टेक्निक आणि स्वतःचं सगळं यूज करून एक्सपिडिशन कम्प्लीट करत नाही तोपर्यंत आम्ही ती स्वतः एक्सपिडिशन कम्प्लीट केली हे कुणाला सांगत सुद्धा नाही. आत्मनिर्भर किती असावं याचं एक वेगळं उदाहरण. पण मला सांग, आता तुझ्या बोलण्यात मला लक्षात आलं की पारंपरिक गिर्यारोहणपेक्षा तुमचं हे क्लाइम्बिंगचं क्षेत्र थोडं वेगळं आहे, बरोबर ना? म्हणजे तुम्हाला वेगवेगळे सुलके किंवा कडे सर करायचे असतात. क्लाइम्बिंग म्हणजे हा एक वेगळा जीवघेणा प्रकार आहे. गिर्यारोहणामध्ये कदाचित तुम्ही एखादा पर्वत पार करणं किंवा ट्रेकिंगमध्ये तुम्ही रानावनातून भटकंती करणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु क्लाइम्बिंग जेव्हा असतं तेव्हा अजस्त्र सुलके चढून जायचे, उभेच्या उभे कातळ चढायचे आणि त्यासाठी लागणारं जे काही रोपिंग करायचं असतं ते तुम्ही स्वतः करता. हो. पण मग त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा वरती ते कडे चढायला लागतात ना? तर बेसिकली जे कसं करता तुम्ही? मला त्याच्याबद्दल फार कुतूहल आहे. मी फक्त एक सांगते तुम्हाला, गिर्यारोहण एक मोठी कन्सेप्ट आहे. गिर्यारोहण मध्ये 2 प्रकार येतात, ते रॉक येते आणि आईस येते. अच्छा. मग रॉक मध्ये पण जे क्लाइम्बिंग आहे ते 1980s पासून आपल्या सह्याद्रीमध्ये चालूच आहे. सगळे कातळ भिंत ते सगळं चढतच आहेत. पण जे टेक्निक आहे म्हणजे त्यावेळेस कसं असायचं की त्यावेळेस एवढं इक्विपमेंट अवेलेबल नसायचं. इथं स्वतः बसून सगळेजण ते तयार करायचे, रॉक मध्ये काय काय इन्सर्ट करायचं आणि तसं क्लाइम्ब करायचे. कारण इव्हन कोल्हापूरमधून 1990 आणि अर्ली 2000 मध्ये खूप साऱ्या रॉक क्लाइम्बिंग एक्सपिडिशन्स गेलेल्या आहेत, सगळ्या सक्सेसफुल झालेल्या आहेत. आणि मध्ये तो स्पॅन पडला, त्याच्यानंतर गॅप पडला, कोणी काही केलेलं नाहीये. पण आत्ताचं जे क्लाइम्बिंग आहे ते होल न्यू लेवल वरती गेलेलं आहे. एक तर आर्टिफिशियल क्लाइम्बिंग, स्पोर्ट्स क्लाइम्बिंग हा प्रकार तयार झालेला आहे. आणि आत्ताच्या जे टोकियो ऑलिम्पिक्स झाले त्यामध्ये ह्या स्पोर्टला एक ऑफिशियल ॲज अ स्पोर्ट म्हणून ऑफिशियल रेकग्निशन मिळालेलं आहे. तर स्पोर्ट्स क्लाइम्बिंग हा एक वेगळा प्रकार येतोय आणि नॅचरल क्लाइम्बिंग जे आम्ही करतोय सुळके हा एक वेगळा प्रकार येतोय. तर बेसिकली आता तुम्ही जसा प्रश्न विचारलेला की आम्ही चढायला जायच्या आधी कुणाला तरी वर जाऊन सगळं ते करायला लागत असेल, तर आतापर्यंत जे आम्ही रूट क्लाइम्ब केलेले आहेत, आता समजा मी एक रूट मला क्लाइम्ब करायचा आहे आणि ती एक नवीन वॉल आहे की त्याच्यावर आजपर्यंत कोणीच चढाई केलेली नाहीये, काहीच केलेलं नाही आहे, मला सगळं एक्सप्लोअर करून सगळं स्वतः क्लाइम्ब करायचं आहे. तर त्याच्यासाठी मला सगळ्यात पहिला रेखी करायला लागणार तिथं जाऊन एरियाची. ते झाल्यावरती मी वरती जाणार नाही, कारण वरती जायला दुसरा काय वाटच नाही, मी क्लाइम्बच करत वर जाऊ शकते. तर आम्ही क्लाइम्बिंगच्या इक्विपमेंट सोबत ड्रिलिंग आणि बोल्टिंग ह्याचं इक्विपमेंट सुद्धा कॅरी करतो आम्ही. ड्रिल मशीन, बॅटरीवाली ड्रिल मशीन असती ती कॅरी करतो. जसं आम्ही चढायला चालू करतो तसं ते ड्रिल मारायचं. ते ड्रिल मारल्यावरती त्याच्यात ते हँगर किंवा एक्सपान्शन बोल्ट असतात ते फिक्स करायचे, त्याच्यामधून ते क्लाइम्बिंगचं इक्विपमेंट पास करून आपला रोप पास करायचा. असं क्लाइम्ब करत करत ते ड्रिल करत करत वर जायला लागतं जेव्हा नवीन रूट आपल्याला सेट करावा लागतो तेव्हा. पण आता हा 200 किंवा 250 फुटाचा जेव्हा तुम्हाला एखादा सुलका सर करायचा असतो त्याच्यासाठी साधारण किती वेळ लागतो? म्हणजे 10 फूट चढाई करण्यासाठी साधारण इतका वेळ, असं काही समीकरण आहे का? असं काही सांगू शकत नाही, कारण एकतर जे आम्ही क्लाइम्बिंगला जातो एवढे मोठेवाले सुळके असतात तिथे पहिल्यांदाच आम्ही गेलेलो असतो. आणि असं असतं की 2 माणसांच्यात ही गोष्ट नसती, कारण तिथं पोचायचा अप्रोच एवढा अवघड असतो की आपल्याला टीम घेऊन जायला लागते. म्हणून ते एक प्रेशर असते की आपल्याला ह्याच अटेम्प्ट मध्ये क्लाइम्बिंग कम्प्लीट करायलाच लागतं. आणि टाइमचं असं काय नसतं, कारण आम्हाला एकतर माहित नसतं की क्लाइम्बिंग मध्ये काय अडचणी येणार आहेत किंवा काय असू शकतं, त्याचं अँटिसिपेशन नसल्यामुळे किती वेळ लागू शकतो हे सांगू शकत नाही. तर
तीन एक 350 फीटचा सुळका आहे, तो ड्यूक्सनोज नावाचा. तो आम्ही 2.5 तासात चढतो. बर. हा, पण त्याच्यात सारखा एक भैरवगड नावाचा जो 450 फूटचा सुळका आहे, तो चढायला आम्हाला 1.5 दिवस गेले. अरे बापरे. म्हणून ते असं सांगू शकत मग जेव्हा तुम्ही 1.5 दिवस अशी चढाई करत असता तेव्हा तुम्ही एकदा मध्ये गेल्यानंतर पुन्हा खाली उतरणं तर शक्यच नाही, पण मग अशावेळी खाणं पिणं अन्य विधी यांचं काय करता? थोड्या सिच्युएशन्स आणि थोडे टाइम्स असे असतात की आम्ही रोप आहे तसा सोडतो आणि आम्ही खालती येतो. मग नेक्स्ट डे त्याच रोपवर ऑलरेडी आमचं ते क्लाइम्ब झालेलं असते, क्लीन क्लाइम्ब, म्हणून आम्ही त्या रोपवर वर चढून मग पुढचं क्लीन क्लाइम्ब चालू करतो. पण जर असंच असेल की आपल्याला आता इथंच राहायला लागणार आहे, आपल्याकडं काय दुसरा चान्स नाही आहे आज खालती जाऊन परत उद्या सकाळी वर यायचा, तर जे आम्ही आमचं कोकणकडाचं क्लाइम्ब होतं आत्ताचं जे मोठं क्लाइम्ब, तेव्हा आम्हाला चढायला 5 दिवस लागले. तर तेव्हा कोकणकड्याची उंची किती आहे? 1800 फूट उंचीचा कोकणकडा तिनं सर केलेला आहे. आणि हा कोकणकडा जर तुम्ही बघाल तर तो जेवढा उभा आहे तितकाच तो असा पूर्णपणे छतासारखा होऊन माणसाने स्पायडरमॅन सारखं उलट त्याला जणू काही रांगत किंवा त्याला पकडून जायचंय इतकं प्रचंड मोठं आव्हान खुशीनं लीलया सर केलंय. पण मग हा तू जेव्हा कोकणकडा सर केलास त्याला 5 दिवस लागले. काय तिचं आम्हाला सुरुवात कशी झाली आणि कोकणकडा कुणी निवडला? तर एक तर 2020 मध्ये एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी मला भेटलेली, ती होती द बसॉल्ट क्वीन नावाचा एक प्रोजेक्ट ऑर्गनाइज केलेला. त्याची आम्ही बातमी पण केली होती. बरोबर. त्या प्रोजेक्ट मध्ये महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या 12 मुलींची निवड झालेली, जे 20 वर्षाच्या आतल्या मुलींची निवड झालेली. मग आम्ही सगळेजण 6 महिने पुण्यात एकत्र राहिलेलो आणि त्या प्रोजेक्टचा बेसिकली उद्देश हा होता की एथिकल क्लाइम्बिंग काय असतंय ते प्रमोट होण्यासाठी. कारण मधल्या काळात आता काय झालंय की हे एवढे सगळे एक्सपिडिशन म्हणजे सोशल मीडियामुळे सगळ्या जागा एवढ्या फ्लरिश झाल्यात सगळीकडे की जे अवघडवाले एक्सपिडिशन पिनॅकल्स आहेत तिथं जे कॉमन मॅन आहेत की ज्यांना क्लाइम्बिंगचा काही एक्सपिरियन्स नाहीये त्यांना घेऊन जातात आणि त्यांना तिथं रोप वरून खेचतात आणि ते खोट्या मग ते सगळ्या न्यूज येतात की ह्यांनी हा चढला, म्हणजे असा प्रश्न पडतोय की हा खरंच चढला गेला आहे का ह्यांना वर खेचून घेतलेला आहे. आणि मग परत असं खूप वेळा झालंय की त्यांना जातात त्याचा पण काय प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यांना जे सेफ्टी गेअर वापरतात, सेफ्टी इक्विपमेंट वापरतात ते पण त्या स्टँडर्ड आणि त्या क्वालिटीचं नसते, म्हणून आफ्टर ऑल ते आपल्या लाईफवरच येते. आणि मग ते असं खूप झालेलं की एखाद्या माणसाने स्वतः रूट फिक्स करणे आणि एखाद्या माणसाला वर खेचून घेणे, दोघं पण वर जाऊन हेच म्हणतात की मी हे चढलो. तर मग ह्याचं बायफर्गेशन काय आहे आणि लोकांपर्यंत ही गोष्ट पोचू दे की एथिकल क्लाइम्बिंग काय असते, की ऍक्च्युअल मध्ये क्लाइम्बिंगचा एसेन्स काय आहे. आणि दुसरी गोष्ट, दुसरा उद्देश हा होता की लहान मुलांना युजली असले जे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असतात त्याच्यासाठी एवढं प्रमोट कधी कोण करत नाही, घरातले तर म्हणतात करायचंच नाही. तर मग हा स्पोर्ट किती सेफ आहे, ह्या स्पोर्ट मधून तुम्हाला काय शिकायला भेटेल. कमाल आहे, तुला कसं काय सेफ म्हणतीस. पण मला एक आत्ता खुशी तुझं म्हणणं आवडलं की एथिकल क्लाइम्बिंग क्षेत्र कोणतेही असो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण तिथं काही एथिक्स असतात, तिथे काही नीतिमूल्य असतात. त्या नीतिमूल्यांचं पालन केलं तर आणि तरच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होता, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये टिकता. अन्यथा केवळ प्रसिद्धीसाठी, केवळ झगमगाटासाठी जर कोणी काही तत्कालीन स्वतःला काही झळकवण्यासाठी करत असेल तर ते फार काळ टिकत नाही. सो एथिकल क्लाइम्बिंग हा शब्द मला आवडला. आणि दुसरी गोष्ट खुशी तुझं म्हणणं आहे की हा सेफ स्पोर्ट आहे, म्हणजे तुम्ही आता ज्या काही बसाल्ट क्वीन म्हणून आहात त्यामुळे तुमच्या दृष्टीने तो सेफ आहे, पण सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं 200 फूट कड्यावरती चढणं हे सुद्धा महादिव्य असतं. तू तर 1800 फूटचा कोकणकडा सर केलायस, तो कडा सर करताना तुझ्या मनात नेमक्या काय भावना होत्या? पहिली गोष्ट सेफ म्हटलं तर चारू काका, जर तुम्ही माझ्यासोबत क्लाइम्बिंगला आला आणि मी तुम्हाला लटकवलं असेल कुठल्या ह्याच्यावरती, समजा कुठल्या तर क्लिफवरती लटकवलं आहे, तर मी तर म्हणेन की रस्त्यावर चालण्यापेक्षा तिथं वर लटकलेलं कधी पण सेफ आहे. आजपर्यंत जे ऍक्सिडेंट्स झालेत रॉक क्लाइम्बिंग मध्ये पर्टिक्युलरली, कारण हिमालयामध्ये आपण जातो तेव्हा ते वेदर आणि खूप साऱ्या गोष्टी कन्सिडर्ड होतात. आम्ही जे सह्याद्रीमध्ये करतो त्याच्यामध्ये
कुठलंही इक्विपमेंट फेल झालंय किंवा काय रोप तुटलाय अशा गोष्टींमध्ये मुळे कधीच काय झालेलं नाही, कुठलाही कुठलाही ऍक्सिडेंट अपघात आजपर्यंत किंवा सुदैवानं झालेला ऍक्सिडेंट नाही. झालेला नाही. हे पण तुम्ही चांगली इक्विपमेंट वापरता म्हणून. चांगलं इक्विपमेंट म्हणण्यापेक्षा आणि पुन्हा आपला संपूर्ण सह्याद्रीचा जो काही खडक आहे तोच इतका भक्कम आहे म्हणून, असं दोन्ही आहे का? सह्याद्री मधला रॉक ऍक्च्युली सगळ्यात लूज आहे क्लाइम्ब करण्यासाठी, कारण असं खूप वेळा होतोय की आम्ही क्लाइम्बिंग करतोय आणि क्लाइम्ब करताना हातातला होल्डच सुटतोय आणि आमचा फॉल डन होतोय. मग तरी सेफ आहे, कारण आम्ही पडलो तरी पण आम्हाला लागणार नाही ह्याची आम्हाला अश्युरिटी असते. आम्ही ते सेफ्टी वाले गेअर सगळे प्लेस करतच जातो. आणि दुसरी गोष्ट, ते जे इक्विपमेंट आम्ही वापरतो त्याचा आम्हाला थरो आणि प्रॉपर नॉलेज आहे की त्याला कसं यूज करतात, काय झालं तर स्वतःचा रेस्क्यू तेन कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असल्यामुळेच आम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली क्लाइम्ब करू शकतो. पण या तुम्ही जेव्हा असे कडे किंवा सुळके सर करत असता, चढाई करत असता, तेव्हा त्यातल्या ज्या काही खाचा असतात, त्यामधल्या ज्या काही कपारी असतात, तिथे एखादा साप असेल, एखादा विंचू असेल, याची भीती नाही वाटत? भीती खूप वाटते मला आणि अरमान दोघांना पण. आम्हाला क्लाइम्ब करायच्या आधी हेच असते की आता आपण चढायला चालू करणार आहे, आता चढता चढता आता साप आला तर काय करायचं. पण मग असं असतं ना की आम्हाला ते क्लाइम्बिंग करायचंच असते काय पण झालं तरी. आणि आम्ही म्हणतो ठीक आहे जाऊ दे, आता विचार करायला नको, समोर आला किंवा आपण विचार करूया, असं करत करत आम्ही क्लाइम्ब करतो. पण आजपर्यंत आमचं नशीब एवढं चांगलं झालं ना आहे ना की एवढे सगळे क्लाइम्ब केलेत आम्ही, पण आम्हाला आजपर्यंत एक पण असं काही एक इन्सेक्ट पण आलेला नाही आमच्या समोर. ओके. पण आता मला कोकण कडाबद्दल तुझ्याकडे जाणून घ्यायचंय. ही मोहीम झाली गेल्या वर्षी 2022 मध्ये, तर त्या मोहिमेमध्ये किती लोक तुम्ही सहभागी होतात? टीम खूपच मोठी होती, कारण सपोर्टसाठी एवढं मोठं एक्सपिडिशन म्हटल्यावर इक्विपमेंटची टीम वेगळी आली, मग परत तिथं अकोमोडेशनचं म्हणा, फूडचं म्हणा, सगळेवाले सेक्टर्स, फोटोग्राफीवाले वेगळे होते, टेक्निकलवाले जे वरून सगळं मॅनेज करणार होते, रोप मॅनेजमेंट ते वेगळे होते, बेस कॅम्पवरून रोप मॅनेजमेंट आणि सेटअप करणारे लोक वेगळे होते, आणि क्लाइम्बिंग करणारे फक्त मी आणि अरमान होते. अरे बापरे. पण मग सुरुवात कधी केली तुम्ही? आम्ही तर जे मी तुम्हाला सांगत होते ते बसॉल्ट क्वीनचा प्रोजेक्ट जो झाला त्याच्यातून आम्ही एवढं सगळं शिकलो. आणि त्यावेळेस ऍक्च्युली आमचे जे मेंटर बसॉल्ट क्वीन मध्ये तुम्हाला मुळात प्रशिक्षण काय मिळालं? प्रशिक्षण हेच मिळालं की एथिकल क्लाइम्बिंग कसं करायचं. सह्याद्री मधले जे मोठे सुळके आहेत जसं की ड्यूक स्नोज, खडापारशी, संडेवन, आणखी मग परत कळकराय, तैलबैला, हे सगळे सुळके आम्ही एथिकली 12 मुलींनी क्लाइम्ब केले. आणि तर हाच मोठा उद्देश होता की त्याचा मेन उद्देश असा होता की आता क्लाइम्बिंग एक एवढा छोटा स्पोर्ट आहे, त्याची कम्युनिटी एवढी छोटी आहे की 12 जिल्ह्यामधल्या 12 मुलींना घेण्याचं हे कारण होतं की आता आज मी कोल्हापूरची त्या प्रोजेक्टमध्ये गेलेले, तर त्या प्रोजेक्टमध्ये मी जे गोष्टी शिकून येईन त्या गोष्टी जेव्हा मी कोल्हापूरमध्ये येईन त्या मी 4-4 शिकून इथं क्लाइम्बिंगची कम्युनिटी वाढवू शकेल. असं 12 जिल्ह्यामधल्या जेव्हा कम्युनिटी वाढतील तेव्हा महाराष्ट्राचं क्लाइम्बिंग अजून प्रसिद्ध होईल, हा उद्देशाने हा प्रोजेक्ट ऑर्गनाइज केलेला. ओके. मग त्या तुमच्या जे काही बसॉल्ट क्वीन होतं तिथल्या प्रशिक्षणाचा या कोकण कड्याच्या क्लाइम्बिंगला कितपत उपयोग झाला? टेक्निक तर सेम होतं, कडा मोठा होता, डिफिकल्ट होता, पण जे टेक्निक आम्ही इथं शिकलेलो त्यातलं सगळंच टेक्निक आम्हाला इथं वापरायचं होतं. ऑफकोर्स आम्हाला अजून खूप सारं टेक्निक ह्याच्यासाठी कोकण कडासाठी शिकणं इम्पॉर्टंट होतं, पण जे बसॉल्ट क्वीनमध्ये शिकलेलो होतो, जे सगळे बेसिक्स शिकलेलो आहे ते आम्ही जगात कुठं पण क्लाइम्बिंगला गेलो तर आम्हाला ते इम्पॉर्टंट आहेत. मी उद्या माउंटेनिअरिंगच्या एक्सपिडिशनला जाऊ, मी आईस क्लाइम्बिंगसाठी जाऊ किंवा मी US मध्ये योसेमिटीमध्ये क्लाइम्बिंगला जाऊ, हे जे सगळं आहे आम्ही शिकलेलो बसॉल्ट क्वीनमध्ये ते सगळ्या बेसिक इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. नाही, बेसिक सगळ्याचं सेम असेल, परंतु तू जे म्हटलीस की रॉक क्लाइम्बिंग म्हणजे खडकावरती चढाई करणं आणि आईस क्लाइम्बिंग म्हणजे हिमाच्छादित शिखरांवरती चढाई करणं, याच्यामध्ये काय फरक असतो आणि सगळ्यात जास्त धोका कुठे असतो? मी धोका कशात असतो हे सांगू शकणार नाही तुम्हाला, कारण आफ्टर ऑल तो खेळ सगळा निसर्गावरती आहे आणि रिस्क वरती आहे. म्हणजे इथं मी क्लाइम्ब करत असताना तर खूप वेळा असं होतंय की आम्ही क्लाइम्ब करत आहे आणि आपला बसॉल्ट हा रॉक एवढा लूज आहे की असा एवढे मोठमोठे पॅचेस असतात रॉकचे की ते असे कधी पण पडू शकतात. मग ते अंगावर पडू शकतात, खालच्या माणसावरती पडू शकतात, म्हणून रिस्क सगळीकडे आहे. तेच आता आपण जर हिमालयबद्दल बोलायला गेलो तर तिथं वेदर हा खूप मोठा फॅक्टर आहे की दर मिनिटाला वेदर निसर्गाचं रूप प्रत्येक क्षणी बदलत असतं. हो. आणि मग तिथं अल्टिट्यूडचे प्रॉब्लेम चालू होतात. म्हणजे तिथं भले टेक्निकली एवढं आपल्याला करायला लागत नाही
पण तिथं ॲल्टिट्यूड जे फिजिकल परीक्षा जास्त असते किंवा कसोटी जास्त असते इथं. फिजिकल इथं पण तसं बघायला गेलं तर फिजिकल खूप जास्त असते, कारण आपण रॉक क्लाइम्बिंग नाही, इथं तुम्हाला जास्ती शारीरिक कष्ट घ्यावे लागतात. तिथं तुम्हाला हिमालयन एक्सपेडिशन मध्ये मेंटल आणि शारीरिक कसोटी जास्त असते. कारण तुम्हाला त्यावेळी तिथं ऑक्सिजन कमी मिळत असतो, प्रचंड वारं असतं, कधीही एकदम बर्फाची वादळ येऊ शकतात. त्या मानानं तुम्हाला ह्याच्या ज्या आहेत खडकांवरच्या मोहिमा आहेत, तिथे तुम्हाला जो त्रास असतो तो एकतर वाऱ्यांचा, तू म्हटलीस तसं एखादा खडक निखळला तर हा दुसरा, आणि तिसरा सांदे कपारीमध्ये असलेले प्राणी, सरपटणारे प्राणी यांचा धोका. पण तुझं अल्टिमेटली एम काय आहे, गोल काय आहे? तुला पण ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरनं एव्हरेस्ट सर केला, तसंच तुझं अंतिम लक्ष हे एव्हरेस्टकडे आहे का? एव्हरेस्ट मी लगेच तर म्हणणार नाही, कारण माझं जे क्लाइम्बिंग आहे, जसं मी तुम्हाला बोलले की मला जोपर्यंत मी स्वतः माझा रोप फिक्स करत नाही तोपर्यंत मला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही की मी तो रूट क्लाइम्ब केलाय नाही केलाय. आणि एव्हरेस्ट भले माझा तो 5-6-8 वर्षानंतरचा प्लॅन असेल, सध्या तरी हिमालयाकडे आता माझा फोकस हळूहळू डायव्हर्ट होतच आहे, कारण सह्याद्रीमधलं जे काय सगळं इम्पॉर्टंट आम्हाला प्रशिक्षण घ्यायचं होतं टेक्निकली, ते सगळं माझं कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा पालथ्या घातलेल्या आहेत. हो, म्हणजे जे टेक्निक असते सह्याद्रीमध्ये रॉक क्लाइम्बिंगचं जे त्यातले टेक्निक जे आव्हानात्मक सुळके आहेत, आव्हानात्मक कडे आहेत, त्या सगळ्यावरती चढाई झालेली आहे आणि त्यासाठीचं शिक्षण तुझं पूर्ण झालेलं आहे. शिक्षण पूर्ण झालं, सगळ्यावर चढाई झाली अशी म्हणणार नाही, कारण सह्याद्री एवढी मोठी आहे, एवढे सगळे रूट आहेत की जे आजपर्यंत बघितले पण नसतील लोकांनी. आपण कधी तर एक्सप्लोरेशन साठी जाऊन ते फेसेस दिसतील, मग ते क्लाइम्ब करायचं मन करेल. तर ते जे नवीन रूट आहेत त्याची एवढी तयारी आहे आमची आता की आम्ही स्वतः जाऊन ते बोल्ट मारू शकू आणि स्वतः ते क्लाइम्बिंग कम्प्लीट करू शकू. एवढ्या लेवलचं आमचं एज्युकेशन किंवा जे काय आम्हाला थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली शिकायचं आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. आणि जसं मी सांगत होते की आता माझा जो फोकस आहे तो मी हळूहळू हिमालयमध्ये पण घेऊन चालले आहे. आजपर्यंत मी हिमालयमध्ये एक्सपेडिशन्स केलेले आहेत, पण मी ते एवढे फोकसफुली केले नव्हते, कारण माझं असं होतं की मला पहिला टेक्निक व्यवस्थित शिकायचं आहे. तर हे आता टेक्निक शिकल्यावरती आता मी 6000 मीटरचे खूप सारे पिनाकल्स पीक्स आहेत की जे मी स्वतः 6000 मीटर्स म्हणतेस तू? हो, एव्हरेस्ट आहे ते 8000 मीटर मध्ये येते. म्हणजे 6000 मीटर म्हणजे जवळपास 18000 फूट पेक्षा अधिक. तर ते वाले असे टेक्निकली एवढे डिफिकल्ट पीक्स आहेत की जिथं मला स्वतःला ऍक्च्युअल मध्ये लीड क्लाइम्ब करून मी स्वतःचा रोप फिक्स करत करत क्लाइम्ब करू शकेन. कारण आज कसं आहे की एव्हरेस्ट म्हणा, हे जे सगळे मोठे शिखर आहेत ते नक्कीच अवघड आहेत, कारण आफ्टर ऑल ते आपलं मेंटल आणि फिजिकल कपॅसिटीला टेस्ट करतात आणि त्याच्यात काही डाऊटच नाही आहे. पण तिथं असं आहे की तिथं तुम्हाला ऑलरेडी समिट पर्यंत तुमचा रोप फिक्स झालेला असतो. म्हणजे चारू काका, तुम्ही आता डिसाईड केलं की तुम्हाला एव्हरेस्ट चढायचं आहे, तर तुमच्याकडे पैसे असले आणि तुम्ही 2 वर्ष चांगली तयारी केला तर तुम्ही एव्हरेस्टला जायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तशा तर सुविधा तिथे निर्माण झाल्या आहेत. पण तुझं वैशिष्ट्य आहे की मी दुसऱ्यांच्या वहिवाटीवरून जाणार नाही, माझी वाट माझी वहिवाट मी तयार करेन, तेव्हा माझा रोप मी लावणार, त्यासाठी लागेल ते नटबोल्टिंग, त्याला जे काय लागेल ते ड्रिलिंग मी करणार आणि मी माझ्या मार्गानच चढाई करणार. महाराष्ट्रातलं सर्वात कठीण आणि अवघड शिखर कुठलं? महाराष्ट्रामधला सध्या तरी कोकणकडा. कळसुबाई नाही? कळसुबाई हा परत म्हणजे आता ट्रेकिंग आणि रॉक क्लाइम्बिंग. कळसुबाई जे आहे, मी ऐकलं होतं कळसुबाईचं नाव म्हणून मी विचारलं. कळसुबाई सर्वात उंच आहे डेफिनेटली, पण कळसुबाईचं जे क्लाइम्ब आहे जेव्हा तुम्ही बघाल तर कळसुबाई चढायला पायऱ्यांवरून अप्रोच आहे आणि ते पायऱ्याच चढत चढत आपण वर पोहोचतोय. पण जर तुम्ही कोकणकडा बघितला तर कोकणकडाला आम्ही प्युअरली रॉक क्लाइम्बिंग करतोय आणि रॉक क्लाइम्बिंग करत करत तो जो ओव्हरहँग आहे तो सेक्शन कम्प्लीट, म्हणजे ते दोन गोष्टी कम्पेअरच करू शकत नाहीत. तुम्हाला कळसुबाई चढताना इक्विपमेंट लागत नाही, काही लागत नाही. आम्हाला इथं चढताना इक्विपमेंट कॅरी करायला लागते, स्वतःचं पाणी कॅरी करायला लागतंय. मग ती पोर्टा लेज असती की जी आम्ही लटकून त्याच्यावर कढ्यावरती झोपतो, ती आम्हाला कॅरी करावी लागती. टेक्निकली एवढं साऊंड वाजायला लागतं, कारण लिटरली 200-200 मीटरचे 2 रोप, 100-100 मीटरचे 2 रोप, असं सगळं इक्विपमेंट आम्हाला कॅरी करायला लागतं. तुझ्या या सगळ्या प्रवासाबद्दल किंवा तुम्ही जे काही एक्सपेक्टेशन केले आहेत, तुमचा बसॉल्ट क्वीन्स आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही फिल्म केली होती आणि आता एक तुमची फिल्म तयार झालेली आहे, त्याच्याबद्दल जरा मला माहिती सांग ना. तर ही कोकणकडाची फिल्म, तर बेसिकली मी कोकणकडाबद्दल सांगते.
कोकणकडा एक 1800 फूटचा सुळका बिग वॉल आहे हा. की जी तो सुलका नाहीये, सुळका तो नाहीये. अखंड कडा आहे आणि तो कडा असा आहे. पूर्णपणे वळलेला आहे. म्हणजे ते पुन्हा जसा खडकाचं छत तयार झालेलं आहे आणि यांना जेव्हा पायथ्यापासून म्हणजे दरीतून जेव्हा चढायला सुरुवात करायची असती ते पूर्ण उभा खडक चढायचा आणि त्यानंतर तो असा पूर्णपणे वळतो आणि खालनं चढून मग असं वरती यायचं. हो बरोबर ना? हो. पण मग हे जेव्हा तुम्ही खालनं जेव्हा करता त्यावेळी तुम्ही एक प्रकारे उलटेच असता म्हणजे मग. हो आम्ही लटकलेलोच असतो फुल टाइम ते चढताना. बापरे. पण तो जो 5 दिवसाचा होता त्याच्यामुळे तुम्हाला खाली किती वेळा यायला लागलं? आम्ही बेसिकली तर तो जो कोकणकडा आहे तो म्हणजे महाराष्ट्रामधले जे सगळ्यात साऊंड गिर्यारोहक म्हणा किंवा जे सगळ्यात चांगले रॉक क्लाइंबर आहेत आजपर्यंत फक्त त्यांनीच तो अटेम्प्ट केलाय. म्हणजे हातावर मोजायला येणाऱ्या एवढ्याच लोकांनी तो अटेम्प्ट केलाय. त्यात ज्या लोकांचा सक्सेस झालाय हे क्लाइंब करण्यात ते 0.1% लोक आहेत ज्यांनी अटेम्प्ट केलंय त्याच्यापैकी. त्याचं सक्सेस रेट केवळ 0.1% आहे. हो म्हणजे खूप लोकांनी अटेम्प्ट केलाय पण त्यांनी कंप्लीट यशस्वी करू झालं शकलेले नाही. नाही. आणि त्यात विमेनचं इन्व्हॉल्वमेंट म्हणजे झिरोच आहे. म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये किंवा इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये कोकणकडा ही वॉल 2 मुली क्लाइंब करतील हे कोणी अँटिसिपेटच केलेलं नव्हतं. क्या बात आहे. आणि ते तुम्ही दोघींनी केलं? ते आम्ही दोघांनी केलं. तर आमचं जे हे विजन बेसिकली डेव्हलप झालं ते बसॉल्ट क्वीनचा जो प्रोजेक्ट झाला त्याच्यामध्ये आमचे जे मेंटॉर आहेत गणेश गीद त्यांची कोकणकडाच्या अटेम्प्टची असेंटची मूवी रिलीज झालेली आणि आम्हाला त्या प्रोजेक्ट मध्ये ती मूवी आम्ही बघितलेली आणि ती मूवी बघितल्यावर कोकणकडा काय आहे ते कळालं. आणि म्हणजे सगळ्यांचं असं असतं महाराष्ट्रामध्ये की काय क्लाइंब करायचं तर कोकणकडा क्लाइंब करायचं. म्हणजे कोकणकडा हे सगळ्यांचं ड्रीम असते क्लाइंब करायचं. तर तेव्हा ती गोष्ट मनात बसलेली आणि आमचे जे मेंटर गणेश दादा आहेत त्यांनी पण म्हटलेलं की खुशी आणि अरमानकडून मला कोकणकडा क्लाइंब करून घ्यायचा. मग हे सगळं झालं आणि त्याच्यात खूप सारे आम्हाला डाऊट होते कारण एवढं मोठं हे आहे ते क्लिफ आहे आणि त्याच्यावरती आजपर्यंत एवढ्या भारी भारी गिर्यारोहकांनी अटेम्प्ट केलेला आहे. म्हणजे ज्यांचा एक्सपिरियन्स ह्या फील्डमध्ये गेले 20-20 वर्ष जे क्लाइंब करत आहेत त्यांनी हा क्लाइंब केलेला आहे आणि आपण हा अटेम्प्ट करायला लागलो. हा प्रश्न आम्ही एकामेकाला विचारायचो की जायचंच आहे ना आपण की हे बरोबर आहे ना आपण चाललोय काय चुकीचं आहे. पण मग असं करत ते झाला सगळा प्लॅन एक्झिक्यूट केला. म्हणजे मी तर आठवड्यातले 4 दिवस लोणावळ्यामध्ये ट्रॅव्हल करायचे कारण अरमान डेला ॲडव्हेंचर्स मध्ये लोणावळ्यामध्ये काम करते तर तिथं आमची प्रॅक्टिस एकत्र व्हावं ते सगळं टेक्निक शिकण्यासाठी मी जायचे आणि परत यायचे. तर असं करत करत ती तयारी झाली. त्याच्या आधी आम्ही 2-3 जे कोकणकडासारखे कोकणकडाचं जे टेक्निक आहे ते टेक्निक असणारे जे सुळके आहेत त्या सुळक्यांवरती आम्ही पहिला चढाई केली. मग त्याच्यानंतर कोकणकडाला गेलो. बेस कॅम्प पर्यंत आपण चालत पोहोचतो. क्लाइम्बिंगचं सेक्शन बेस कॅम्प पासून क्लाइम्बिंग चालू होतं. बेस कॅम्प टू ॲडव्हान्स बेस कॅम्प हा 1000 फीटचा पॅच आहे. हो. मग ॲडव्हान्स बेस कॅम्प टू लिझर्ड झेड किंवा पालीचं डोकं म्हणतात त्याला तो आहे 200 फूटचा पॅच आहे. मग परत पालीचं डोकं ते ससाना लेज तो 300 फूटचा पॅच आहे. बेसिकली जे पालीचं डोकं आहे तिथून तो ओव्हरहँग वाला क्लाइंब चालू होतोय. मग तिथून ससाना लेज आणि ससाना लेज पासून समिट अजून एक 300 फुटाचा टप्पा आहे. ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतोय. म्हणजे अशा पद्धतीनं 1800 फूट उभ्या कातळावरतीच नव्हे तर पूर्णपणे 90 डिग्रीमध्ये वळलेल्या कातळावरती खालनं चढाई करायची. मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं एखाद्या पालीसारखं घोरपडीसारखं त्याला लटकून त्यातनं पुढं जायचं आणि मग वरती यायचं. धन्य आहे. म्हणजे ध्येय एकदा निश्चित केल्यानंतर आणि त्या ध्येयानं झपाटून गेल्यानंतर काय होतं हे या अशा नव्या पिढीकडे बघितल्यानंतर कळतं. कस्तुरी सावेकर असेल किंवा खुशी कांबोज असेल यांची जिद्द आणि एकदा ठरवलं की हे पूर्ण करायचं की त्यासाठी जी काही मेहनत घेतात जे कष्ट करतात त्याला तोड नाही. म्हणजे आम्ही ऐकताना सुद्धा आमच्या अंगावर काटा येतोय. पण मला सांग हे 5 दिवसात तुम्ही सगळं पूर्ण केलं यावेळेला तुमच्या आई वडिलांची काय मानसिकता असते हे सगळं चालू असतं त्यावेळी? तर माझ्या ह्याच्यात तरी असं होतं की वडिलांना तर सगळं माहितीच आहे कोकणकडा काय आहे. विनोद कांबोजने अख्खं आयुष्य त्यातच घालवलेलं आहे. त्यामुळे पण तुझ्या आईंचं कौतुक केलं पाहिजे. आणि मला सगळ्यात हे काम विचारतोय तर तू जेव्हा या क्लाइम्बिंग क्षेत्रामध्ये आलीस त्यावेळी तू दिल्लीमध्ये असताना आजारी पडली होतीस. तू जवळपास 50 दिवस हॉस्पिटलमध्ये होतीस. काय झालं होतं त्यावेळी?
बेसिक माउंटेनिअरिंगचा कोर्स चालू होता, पहिलाच कोर्स माझा 2016ला. 16ला. 15 वर्षाची होते मी तेव्हा. बर. आणि असं होतं की हा कोर्स अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट मनालीमध्ये हा कोर्सला मी गेलेले. कोर्स उत्तम प्रकारे पार केला. जो माझा शेवटचा दिवस होता कोर्सचा 26 मे 2016, त्या दिवशी सगळं सामान घेऊन मी इन्स्टिट्यूट मधून बाहेर पडायसाठी आले आणि माझे सगळे फ्रेंड्स तिथं समोर बास्केटबॉल ग्राउंड वरती खेळत होते. मग मी म्हटलं आता मला घ्यायला आलेलेच नाही तर आपण पण जाऊन खेळूया. मग असं खेळता खेळता असं काय झालेलं की मधूनच मी अशा एका पेडेस्टल सारख्या एका प्लॅटफॉर्म वरती होते आणि तिच्यावरती आम्ही 4-5 जण उभारलेलो होतो. तर त्याच्या वेळेस तिथं उभारलेले असताना पायात पाय अडकला माझा आणि पायात पाय अडकून मी पडत होते पुढं. तर तेच एका माझ्या समोरून फ्रेंडला कळालं की मी पडत आहे, तर तो असा पकडायला आला मला की डोक्याला लागायला नको म्हणून. तर तो जेव्हा मला पकडला तेव्हा माझा फोर्स खूप जास्त होता पडायचा, तर त्याच्यामुळे आम्ही दोघं पण खालती पडलो आणि खालती पडता पडता त्याचा गुडघा बेंड झाला आणि माझं जे पोट आहे तर डायरेक्टली त्याच्या गुडघ्यावरती त्याचा इम्पॅक्ट पडला. आणि ते झाल्यावरती गेल्या पुढचे 15 मिनिट तर मी शुद्धीतच नव्हते. काय झालेलं मला कळतच नव्हतं. तिथून 15 मिनिटांनंतर ते फार्मासिस्ट आले, मला जाग आली आणि पोटात एवढ्या जोरात दुखायला लागलं की मला कळतच नव्हतं काय झालं. तर तिथल्या फार्मासिस्टनी ठीक आहे मुक्का मार लागलाय म्हणून ते पेन किलरचे इंजेक्शन्स ते दिले आणि टाइम बिंग साठी मला चांगलं वाटायला लागलं. मी सगळ्यात मोठी आयुष्यात माझी चूक केली जी म्हणेल मी ती म्हणजे मी दुपारी जेवले. त्याच्यानंतर 5 वाजता बसमध्ये बसले आणि एक 6:30 वाजता माझ्या पोटातून एवढ्या जोरजोरात कळा यायला लागल्या की मला काय करायचं कळतच नव्हतं. रात्री तर एवढं वाईट सिच्युएशन झालेलं की ते बसच्या मध्ये जो पात असतोय की दोन्ही बाजूला सीट असतात आणि मध्ये पात असतोय त्याच्यावरती मी जाऊन बसलेले, त्याच्यावरती झोपले कारण एवढं दुखत होतं. मी एवढ्या जोरजोरात किंचाळत होते. तिथं सगळे माणसं होते तर म्हणायचे की बेटा थोडा पाणी पी लो अच्छा लगेगा किंवा थोडा कुछ तो खा लो अच्छा लगेगा. तर ती सिच्युएशन अशी झालेली की मी पाणी पिलं तरी ते पाणी माझ्या पोटातून बाहेर यायचं की काहीच डायजेस्ट करू शकत नव्हते, काहीच करू शकत नव्हते. बाबांसोबत रात्री एकदा बोलणं झालेलं तेव्हा त्यांनी म्हटले की काही पण कर, दिल्लीला पोचूस तोपर्यंत तू तुझं जे काय आहे ते स्वतःला स्ट्रॉंग ठेव. कारण त्या अख्ख्या रस्त्यामध्ये मी अधून मधून कुठेही म्हटलं असतं की बास आता मला इथंच दवाखान्यात जायचं तर तिथं जी लाईन ऑफ ट्रीटमेंट मला पाहिजे ती कुठंच मिळाली नसती. म्हणून मी माझा फक्त एवढाच फोकस ठेवलेला की आपल्याला दिल्लीपर्यंत पोचायचं आहे. सकाळी दिल्लीला पोचले, ऍडमिट केलं आणि मग तिथून माझे सगळे स्कॅन्स चालू झाले. MRI स्कॅन झाला, CT स्कॅन झाला, अल्ट्रासाऊंड झालं, एक्सरे झालं. हे सगळं रात्रभर मध्ये माझे सगळे स्कॅन्स केले. आणि दुसऱ्या दिवशी जे माझे पीडियाट्रिक, मी ICU मध्ये होते, 6 दिवस ICU मध्ये होते. माझे जे पीडियाट्रिक ICU मधले जे मेन डॉक्टर होते डॉक्टर अगरवाल त्यांनी आले आणि मग त्यांनी मला विचारलं की तुला माहिती आहे का तुला काय झालंय. तर मी म्हटलं मला माहित नाही काय झालंय, मला एवढंच माहिती आहे की माझ्या पोटात खूप दुखत आहे. तर तेव्हा त्यांनी मला एक्सप्लेन केलं की आपल्या पोटात एक पॅनक्रिया नावाचा ऑर्गन असतोय, तर त्या ऑर्गनचे ला पूर्ण क्रॅक्स पडलेले आणि त्या ऑर्गन मधून जी ट्यूब इंटेस्टाईनला कनेक्ट होती ती त्याचे पण पूर्ण तुकडे तुकडे झालेले. त्यानंतर तू जवळपास 50 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होतीस. हो, मी 50 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. त्यातले 21 दिवस मला पाण्याचा एक थेंब प्यायला दिलेला नव्हता आणि 32 दिवस मला काही खायला अलाउड नव्हतं. अन्न पाण्याविना 21 दिवस आणि अन्नाविना 32 दिवस आणि या सगळ्यातनं खऱ्या अर्थानं पुनर्जन्म करून खुशी विनोद कांबोज ही अजूनही म्हणते की मी अजूनही क्लाइम्बिंग या क्षेत्रातच करिअर करणार आहे. याला म्हणायचं वेड, याला म्हणायचं ध्यास, याला म्हणायची जिद्द. मला शेवटच्या टप्प्याकडे आलो मी. तू आता अवघ्या 20 वर्षाची आहेस, तुझ्याकडं अजून सबंध आयुष्य आहे. तुला आता हिमालयीन ट्रेक करायचे आहेत, हिमालयीन क्लाइम्बिंग करायची, त्यात तू यशस्वी होशील याची आम्हाला खात्री आहे. पण त्याचबरोबर कोल्हापुरातल्या समवयस्क तुझ्या मित्रमैत्रिणींना किंवा अजून तुझ्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना जर या क्षेत्राकडे यायचं असेल तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील? पहिली गोष्ट तर माझा पहिला तरी आता
असा फोकस आहे. म्हणजे हे सगळं एवढं मी नॉलेज घेतलेलं आहे, जर हेच नॉलेज मी देऊ शकले नाही लोकांना तर माझ्याप्रमाणे असं आहे की ह्या नॉलेजचा काही उपयोग नाही आहे. आणि त्याच्यासाठी मला इथं कोल्हापूरमध्ये एक चांगली क्लाइम्बिंगची कम्युनिटी डेव्हलप करायची आहे. कोल्हापूरमध्ये आता एक बोल्डरिंग जिम ऑलरेडी आम्ही कन्स्ट्रक्ट करत आहे की बोल्डरिंग एक क्लाइम्बिंगचा प्रकारच आहे. तर तिथं क्लाइम्बिंगचं प्रशिक्षण चालू होईल आणि ज्यांना क्लाइम्बिंग शिकायचं आहे त्यांनी माझ्याकडे आले तर मी तर त्यांना भरभरून शिकवेन, त्यांना माझ्यासोबत सगळीकडे घेऊन जाईन. कारण माझं हेच लाईफमध्ये माझा एंड मोटिव्ह असणार आहे की मला लोकांपर्यंत क्लाइम्बिंग पोचवायचं आहे. कोल्हापूरचं नाव क्लाइम्बिंगमध्ये एका वेगळ्या ॲस्पेक्टमध्ये करायचं आहे. कोल्हापूरमधली मुली किंवा मुलं पुढं जाऊन ऑलिम्पिकमध्ये खेळतील हेच उद्देश ठेवून आपण जर सगळ्यांनी काम केलं क्लाइम्बिंगमधल्या लोकांनी तर खूपच चांगली गोष्ट होणार आहे. आणि करिअर वाईज मी तसं पण एक्सपिरियन्शियल एज्युकेशन आणि आउटडोर एज्युकेशन मध्येच काम करणार आहे. कारण आजकालचे जे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत किंवा जे कॉर्पोरेट सेक्टर आहे त्यांना ऑफ द जॉब ट्रेनिंग हा एक खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इन्क्लूड झालेला आहे आणि तो थ्रू आउटडोअर्सच होतोय. मग ती जी रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ ट्रेनिंग किंवा त्यांना जे काय स्किल्स शिकायला लागतात आउटडोअर्समध्ये राहून की जे त्यांनी नंतर कामात यूज करू शकतात तर मला त्याच्यामध्ये काम करायचं आहे. मला लहान मुलांसोबत काम करायचं, त्यांच्यासोबत नेचर कनेक्शनचे क्लासेस आणि वर्कशॉप्स कंडक्ट करायचे आहेत. कारण आता कोरोनामुळे म्हणा किंवा सोशल मीडियामुळे म्हणा लहान मुलांचा नेचरच्या सोबतची कनेक्टिव्हिटी किंवा टच आहे तो कम्प्लिटली तुटलेलाच आहे. आणि तो जनरेट किंवा परत तो हे करण्यासाठी नेचर कनेक्शन लहान मुलांसाठी करायचं आहे. तुझं अकॅडमिक क्वालिफिकेशन काय आहे? आता मी MBA फर्स्ट इयर शिकत आहे कोल्हापूर. इकडे तू MBA करतेस आणि इकडे तर तुला काम करायचं या अशा क्लाइम्बिंगच्या क्षेत्रामध्ये. पण मग तुझं करिअर तर तू ठरवलंयस की क्लाइम्बिंगमध्येच करायचंय आणि त्यासाठी तू एक कोल्हापुरामध्ये जिम पण सुरू करतेस की जिथे तरुण मुलींना किंवा लहान मुलींना ती प्रशिक्षण देऊ इच्छिते. हे सगळं करत असताना तुला घरच्यांचा सपोर्ट आहेच, पण तुझं या क्षेत्रातला मेंटॉर कोण? ह्या क्षेत्रामध्ये मी किंवा आयडॉल कोण? आयडल तर खूप जण, म्हणजे आयडल जर मी क्लाइम्बिंग वाईज बोलले की मला क्लाइम्बिंग मध्ये कुणासारखं बनायचं आहे तर तशा प्रकारे माझे आयडल्स खूप सारे आहेत. म्हणजे वर्ल्ड फेमस रॉक क्लाइम्बर्स आहेत, आडम ऑन्ड्रा आहे, मार्गो हेज आहेत की मी त्यांच्यावरती लुकअप करते आणि त्यांच्या लेवलचं क्लाइम्बिंग करायचं मी ड्रीम करते. पण ज्यांचं मी म्हणते की आयडल आहेत की ज्या लोकांनी माझ्या क्लाइम्बिंगसाठी खूप असे एफर्ट्स घेतलेले आहेत किंवा ज्यांच्यामुळे हे सगळं सक्सेसफुल झाले आहेत. माझं फॅमिली तर आहेच, पण जे टेक्निकल वाईज म्हणायला गेलं तर मी एक माणसाचं नाव घेऊ शकत नाही. कारण आमचं जे फेसवरचं ॲक्च्युअल फेसवरती आम्ही जेव्हा कड्यावर लटकलेलो असतो तेव्हाचं क्लाइम्बिंग आणि तेव्हाचं जे टेक्निकल नॉलेज असते किंवा तेव्हा आमच्यावरती ॲक्च्युअली लुक थ्रू करायचं ते तर गणेश गीत दादा ते बघतात. जेव्हा मी तर कोल्हापूरमध्ये असते तर कोल्हापूरमध्ये माझा वर्कआउट असतो ते राहुल राठोड भैया आणि मस्कर सर, अभिजित मस्कर सर युनिव्हर्सिटीमध्ये ॲथलेटिक्स घेतात, त्यांनी इकडं बघतात. आणि मग परत मेहबूब मुजावर काका आहेत की ज्यांच्यामुळं मी ह्याच्यामध्ये आले आणि त्यांनी केवढे सारे स्किल्स मला सुरुवातीपासून दिलेत की जे आजपर्यंत मी यूज करते. आणि जसं मी नवीन लोकांना भेटत जाते, आता मी बादामीमध्ये होते जिथं लिटरली मी दर देशातल्या एका क्लाइम्बर सोबत होते हा आणि तिथं क्लाइम्बिंग करत होते. तर त्या लोकांकडून सगळ्या लोकांकडून काय ना काय तर ना मला शिकायला मिळतंच. पण हे जे मी आता नावं बोललेत की ह्या लोकांनी खरंच खूप कष्ट घेतलेत स्वतःच्या आयुष्यातून वेळ काढून आमचं क्लाइम्बिंग. अनेक खेळांमध्ये रिस्क असते, धोका असतो, पण हे तुमचे खेळ बघितल्यानंतर मी कस्तुरीला पण आज प्रश्न विचारला होता, कृष्णराज महाडिकला पण विचारला होता की जीवावर उदार होऊन तुम्ही या खेळांसाठी कसं काय तयार होता, ही एवढं वेळ आणि एवढं झपाटले पण कुठून येतं तुमच्याकडं? सो तुला असं कधी प्रश्न पडत नाही का की उगीच काम आले या क्षेत्राकडे, असं कधी वाटत नाही? असं आजपर्यंत प्रश्नच पडलेला नाही. म्हणजे ना असं होतंय की घरातल्यांचं आता असं होतंय बास आता भरपूर झालं, अजून किती चढायचंय, एवढं चढून आलीस आता जरा शांत बस घरी निवांत राहा. पण ते असं होतच नाही. एकदा ते करायला लागलो ना की ते अजून आपण कधी करू. ते गोल्स जेव्हा आपले सेट असतात, म्हणजे फक्त क्लाइम्बिंगच्या ह्याच्यातच नाही, अभ्यासात म्हणा किंवा कुठलं पण फील्ड असेल, तर जोपर्यंत ते आपण गोल्स एस्टॅब्लिश करत नाही तोपर्यंत कुठली पण गोष्ट आपण अचीव्ह करू शकत नाही. म्हणजे ड्रीम्स असतातच, पण ते ड्रीम्स गोल्समध्ये आपल्याला सेग्रिगेट करायला लागतात आणि मग ते गोल्स कसे अचीव्ह करायचे जेव्हा ते आपण सॉर्ट आउट करतो तेव्हा आपण अचीव्ह करू शकतो. आणि सेकंडली कुठली गोष्ट जर मनापासून आवडत असेल तर काही पण झालं, किती पण फेलियर आला, तर मी तर मरता मरता वाचलेले, तरी पण त्याच्यामधून बाहेर पडून मी हेच करत आहे.
खुशीनं तिच्या स्वतःबद्दल जे लिहिलंय ते मुद्दा मी वाचून दाखवतोय. ती असं म्हणती, फॉर मी क्लाइम्बिंग इज सो मच मोर दॅन क्रिएटिंग रेकॉर्ड्स ऑर रीचिंग द हायेस्ट पॉइंट ऑन अर्थ. इट इज माय वे ऑफ सेलिब्रेटिंग लाईफ अँड बीइंग ग्रेटफुल फॉर ऑल द लिटल थिंग्स दॅट लाईफ हॅज टू ऑफर. त्यापुढे ती असंही म्हणती, क्लाइम्बिंग इज माय वे ऑफ बीइंग हॅपी ॲज एव्हरी सेकंड आय स्पेंड क्लाइम्बिंग इज द टाईम आय हॅव फेल्ट मोस्ट अलाइव्ह. मला वाटतं या 2 वाक्यातनं तिनं तिच्या आयुष्याची जगण्याची पद्धत सांगितलेली आहे. आणि जेव्हा एखादं ध्येय ठरलेलं आहे, ती म्हणती तसं माझा आता गोल ठरलेला आहे, मला कुठं जायचं आहे मला माहिती आहे, त्यासाठी लागणारी कितीही कष्ट असतील ते मी कष्ट करणार आहे. एकीकडं आपण म्हणतो की नवी पिढी बेजबाबदार होत चालली आहे का, त्यांना भान नाही आहे का, तर दुसरीकडं खुशी विनोद कांबोज सारख्या मुली, कस्तुरी सावेकर सारख्या मुली आणि सुरुवातीला मी जी लिस्ट वाचून दाखवली त्या अशा अनेक कोल्हापूरच्या महिला खेळाडूंनी, युवती खेळाडूंनी कोल्हापूरची मान अभिमानानं ताठ केलेली आहे. त्यामागं त्यांचे प्रचंड कष्ट आहेत, मेहनत आहे. या अशा खेळाडूंनी खऱ्या अर्थानं कोल्हापूरचं नाव साता समुद्रापार संपूर्ण विश्वामध्ये रोशन केलेलं आहे, उज्ज्वल केलेलं आहे. आज खुशी अवघ्या 20व्या वर्षी ती संपूर्ण सह्याद्री पठारावरती, सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरती खेळतीये. तिला आता हिमालयात जायचे, तिथेही ती आपल्या कामगिरीचा ठसा निर्माण करेल यात माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही आहे. पण तिचं हे वाक्य जे आहे की मला केवळ रेकॉर्ड्स करायची नाही आहेत, तर मला त्या निसर्गाशी जवळीक साधायची आहे, मला त्या निसर्गाशी एकरूप व्हायचे आणि त्याचबरोबर मला कोल्हापुरातून असे नवीन नवीन गिर्यारोहक तयार करायचेत, नवीन नवीन क्लाइंबर तयार करायचेत. त्यासाठी सुद्धा तिनं पाऊल उचललेलं आहे. खुशी, तुला खूप खूप शुभेच्छा. आयुष्यभर खुशीत राहा, हाच शुभाशीर्वाद. थँक्यू. आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या तुला आणि समस्त महिला वर्गाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.